नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 18व्या व्हर्च्युअल रोजगार मेळाव्यात देशभरातील 61,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. गृह मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, उच्च शिक्षण विभागासह विविध केंद्रीय विभागामध्ये या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यानिमित्त देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या व्हर्च्युअल भाषणात पंतप्रधानांनी तरुणांसाठी नव्या रोजगार संधी निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचे सांगितले. महिला देशभरात स्टार्टअपचे नेतृत्व करत असून महिला स्वयंरोजगाराचा दर 15% वाढल्याचे त्यांनी नमूद केले. रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा 22 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू करण्यात आला होता. आतापर्यंत या उपक्रमातून 1.1 दशलक्षहून अधिक तरुणांना रोजगार मिळाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. वाढते रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलीस दलाने शून्य सहनशीलता धोरण स्वीकारले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी दिली. मद्यप्राशन करून वाहन चालवताना अपघात झाल्यास संबंधित चालकावर भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स आणि ग्रामीण भागातील दुकानांमध्ये अवैध मद्य विक्री आढळल्यास संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचे व्यवसाय परवाने रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री दुकाने, हॉटेल्स आणि ढाब्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहेत. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ग्राहकांची माहिती पोलिसांना देणे संबंधित व्यवसाय कर सक्तीचे राहणार आहे. जर मद्यपी चालकामुळे अपघात झाला तर त्या मद्य विक्री दुकानाचा मालकही कायदेशीरदृष्ट्या जबाबदार धरला जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक रामराजन यांनी दिला आहे. बेळगाव शहरातील फुलबाग गली परिसरात सुरू असलेल्या जुगारी अड्ड्यावर मार्केट पोलिसांनी छापा टाकून 7 जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीकडून 9,700 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये दिनेश विजय वाळवेकर वय 35 व राहुल प्रदीप जाधव वय 33 दोघेही राहणार फुलबाग गल्ली, दानेश समीउल्ला दलायत वय 19 राहणार फोर्ट रोड देशपांडे गल्ली, पवन रामू जालगार वय 19 राहणार मारुती गल्ली खासबाग, नितीन बाळू सोमनाचे वय 30 राहणार समर्थनगर दुसरा क्रॉस, लक्ष्मण भीमा हिरेकोप वय 28 राहणार समर्थनगर आणि मंजुनाथ मलगौडा गेडगेरी वय 24 राहणार महाद्वार रोड 5वा क्रॉस यांचा समावेश आहे. फुलबाग गल्ली येथील दिनेश वाळवेकर यांच्या घरात अंदर बाहेर प्रकारचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मार्केट पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हुसेन साब केरूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम 79 व 80 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या 5 जणांना शहापूर व APMC पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. शहापूर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत जिनेंद्र रत्ताप्पा भिल्ल वय 33 राहणार लक्ष्मीनगर अनगोळ, प्रशांत रमेश काकतकर वय 21 राहणार बाबले गल्ली अनगोळ आणि किरण विजय शारबिद्रे वय 26 राहणार रामलिंगवाडी गोवा वेस्ट यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी व त्यांच्या सहकार्याने केली. दरम्यान APMC पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक DB पार्थनहळ्ळी यांनी कुमार उमेश चरंतीमठ वय 26 राहणार अन्नपूर्णावाडी आणि विजयकुमार शेखर सुतकट्टी वय 27 राहणार बसवकली या दोघांना एका शाळेजवळ ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या या सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांनी गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बेळगाव जिल्ह्यात गांजाची विक्री व सेवन यावर पूर्णतः आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने व्यापक आणि कठोर मोहीम सुरू केली असून यापुढे गांजा सेवन करणाऱ्यावरही थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी दिली. शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रामराजन म्हणाले की जिल्ह्यात गांजाचे प्रमाण वाढत असल्याने कडक पावले उचलण्यात आली आहेत. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व 34 पोलीस ठाण्यांना प्रत्येकी 40 ते 50 याप्रमाणे एकूण 1,550 गांजा तपासणी किट्स अर्थात ड्रग्ज डिटेक्शन किट्स वितरित करण्यात आले आहेत. या कारवाई दरम्यान चिक्कोडी, रायबाग आणि खानापूर तालुक्यात एका महिलेसह 10 गांजा विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. गोवा आणि महाराष्ट्र सीमेवरून होणारी गांजाची तस्करी रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून या प्रकरणात कोणालाही सूट दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. गांजा विक्रेत्यावर कठोर कारवाईसाठी पुरावे अधिक मजबूत व्हावेत यासाठी सेवन करणाऱ्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा गुन्हा केल्यास संबंधितांना थेट तडीपार करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
हरे कृष्णाच्या जयघोषात इस्कॉनच्या भव्य हरे कृष्णा रथ यात्रेने आज संपूर्ण बेळगाव भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते। आज शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी 1:20 धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झालेली ही रथयात्रा म्हणजेच बेळगाव शहरासाठी आनंदोत्सव ठरली। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन यांच्या वतीने दरवर्षी रथयात्रेचे आयोजन केले जात असून यंदा या रथयात्रेचे 28वे वर्ष आहे। धर्मवीर संभाजी चौकात इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज व सुंदर चैतन्य महाराज यांनी भक्तांना मार्गदर्शन केले। फुलांनी सजवलेल्या रथात श्री श्री राधाकृष्ण आणि निताई गौर सुंदर यांचे विग्रह विराजमान होते। यावेळी खासदार इराण्णा कडाडी यांच्या हस्ते रथ पूजन व आरती करून श्रीफळ वाढविल्यानंतर रथयात्रेस प्रारंभ झाला। रथ ओढण्यासाठी पुरुष व महिला भक्तांनी दोन्ही बाजूनी दोरखंड धरून सहभाग घेतला, तर समोर भक्त हरिनाम आणि नृत्य कीर्तनात तल्लीन झाले होते। भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित भीष्म, शरपंजरी, नरसिंह देव, कालिया मर्दन, विविध कृष्णलीला आदी देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधले होते। धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झालेली ही रथयात्रा खडे बाजार, बेळगाव, गणपत गल्ली व टिळक चौक मार्गे शहापूर परिसरात दाखल झाली आणि अखेरीस इस्कॉन मंदिरातील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरामागील शामियानात रथयात्रेची सांगता झाली। चोरला घाटात जंगल परिसरात अज्ञात व्यक्तीकडून सुकून गेलेल्या झाडांच्या पाल्याला आग लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या जंगल परिसरात अनेक वन्य प्राणी व पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास असून अशा प्रकारच्या निष्काळजीपणा व कृत्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय नुकसान होण्याची शक्यता होती। हा प्रकार काल शुक्रवारी रात्री उघडकीस आला। आगीने रौद्ररूप धारण करून ती जंगल परिसरात वाढण्यापूर्वी त्या मार्गावरून जाणाऱ्या काही जागरूक समाजसेवकांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत आग विझवली। त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून संभाव्य जीवित व पर्यावरणीय हानी टळली आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे जंगलात आग लावण्याचे प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकतात। वन्यजीव, जैव विविधता आणि नैसर्गिक संपत्ती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। तसेच नागरिकांनी आणि प्रवाशांनी जंगल परिसरात आग लावण्यासारख्या कृत्यापासून दूर राहावे, अशा घटना आढळल्यास तात्काळ प्रशासन आणि वन विभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे। पतंगाने मला काय शिकवले सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका। थोडी तरी इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये नक्की करा, कारण एफडी आहे तर स्टडी आहे। लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट। लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे। वाढते अपघात आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने बेळगाव शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत। सकाळी व सायंकाळी ठराविक वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून ही कारवाई काल शुक्रवार दिनांक 23 जानेवारीपासून प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे। वाहतूक पोलिसांनी शहराच्या प्रमुख प्रवेशद्वारावर तपासणी करत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अनेक अवजड वाहन चालकावर कारवाई केली। शुक्रवारी प्रवेशबंदीच्या वेळेत शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्यावर दंड आकारण्यात आला। प्रशासनाकडून पुढील काळातही सदर कारवाई अधिक कठोरपणे राबवली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत। दरम्यान ठराविक वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश न दिल्यामुळे सकाळी व रात्रीच्या सुमारास बेळगाव शहराबाहेर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे। मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांनी इस्लामिया हायस्कूलतर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शन व फूड फेस्टिवलला भेट देऊन शिक्षण हेच आपल्या कार्याचे प्रमुख प्राधान्य असल्याचे अधोरेखित केले। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विज्ञान मॉडेल्स व विविध प्रदर्शने पाहिली आणि जिज्ञासा, नवोन्मेष व प्रत्यक्ष शिक्षण कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले। विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे कौतुक करताना अशा उपक्रमामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन व आत्मविश्वास वाढीस लागतो असे त्यांनी नमूद केले। शाळांना नियमित भेट देणे व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे असून शैक्षणिक विकास हा आपल्या कार्याचा केंद्रबिंदू असल्याचे आमदार शेठ यांनी स्पष्ट केले। तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक जडणघडणीत शिक्षण व शाळा व्यवस्थापनाची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। कार्यक्रमावेळी शाळा व्यवस्थापन व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सरदार मैदानावर श्वान व मांजर प्रदर्शन 2026 आयोजित करण्यात आले आहे। बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, पशुसंगोपन खाते, कर्नाटक पशुवैद्यकीय संघ तसेच इतर संबंधित संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पशुसंगोपन खात्याचे प्रभारी उपसंचालक डॉक्टर आनंद पाटील यांनी दिली। या प्रदर्शनाच्या माध्यमातून पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येणार असून प्राणी कल्याण, रेबीज प्रतिबंधक उपाययोजना तसेच नागरिकांच्या आरोग्यविषयक जनजागृती
जनजागृतीवर विशेष भर दिला जाणार आहे। कार्यक्रमात विविध जातींचे कुत्रे व मांजरांचे प्रदर्शन, मांजरापासून घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीविषयी माहिती तसेच कुत्रे दत्तक घेण्यासंबंधी जनजागृती अभियान राबवले जाणार आहे। याशिवाय पेट शॉप व पेट ब्रीडर यांच्या परवाना नोंदणीविषयी माहिती, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, रेबीज नियंत्रण तसेच लसीकरण कार्यक्रमासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। लहान मुलांमध्ये प्राण्याबाबत प्रेम व जबाबदारीची भावना निर्माण व्हावी यासाठी निबंध व चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे। प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या कुत्र्यांना मोफत रेबीज लस व जंतुनाशक औषधे देण्यात येणार असून नागरिक, श्वानपालक, विद्यार्थी व प्राणीप्रेमींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या 21व्या साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ येळूर येथील शाळेच्या पटांगणावर गोविंद टकेकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उभारण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली, तर प्रमुख पाहुणे मदन बामणे यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। प्रमुख वक्ते अनंत लाड यांनी मराठी भाषा ही जिवंत असून ती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वारशामधून समृद्ध झाल्याचे प्रतिपादन केले। मदन बामणे यांनी मराठी भाषा ही संस्कृतीचे दर्पण असून युवक हे समाज परिवर्तनाची शक्ती असल्याचे सांगितले। येळूर ग्रामीण साहित्य संघाच्या वतीने सीमा भागात मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 5001 रुपयांचे रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। तसेच येळूर 10वी परीक्षा केंद्रात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना किरण धामणेकर यांच्याकडून रोख बक्षीस व साहित्य संघाकडून स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे। यासाठी सर्व शाळा व विद्यार्थ्यांनी श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक SB मजुकर यांच्याशी संपर्क साधावा। विद्यार्थ्यांच्या मार्क्स कार्डवर शाळेचा अधिकृत शिक्का असणे आवश्यक आहे असे साहित्य संघाच्या वतीने कळवण्यात आले आहे। कार्यक्रमाला शिक्षक वृंद, साहित्य संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्र बेळगाव यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्र प्रगती व विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी भव्य विश्व प्रार्थना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। सदर रॅलीला सोमवारी धर्मवीर संभाजी महाराज चौक येथून प्रारंभ होऊन किर्लोस्कर रोड, समादेवी मंदिर, राणी चन्मा सर्कल, चव्हाट गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली मार्गे मारुती गल्लीतील मारुती मंदिर येथे सांगता होणार आहे। सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या 103व्या जयंतीनिमित्त प्रत्येक कृती राष्ट्रहिताची, विश्वशांतीची या घोषवाक्याखाली जीवन विद्या मिशनतर्फे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत। राष्ट्र हाच देव ही जीवन विधीची मूलभूत शिकवण नागरिकांमध्ये राष्ट्राप्रती आदर, प्रेम व कर्तव्य भावना जागृत करते असे मिशनचे मत आहे। रॅलीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असून समाज प्रबोधन करणारे, संदेश देणारे चित्ररथ हे विशेष आकर्षण ठरणार आहेत। तसेच जीवन विद्या मिशनच्या विविध उपकेंद्रामार्फत जिवंत देखाव्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे। बेळगाव शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यावेळी सहभागी होऊन राष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेच्या वतीने करण्यात आले आहे। तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन अशी सिंहगर्जना करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करून राष्ट्रप्रेम जपले पाहिजे असे प्रतिपादन विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी केले। टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर मजगाव येथील नेमवा कुर्ची हायस्कूल व टिळकवाडी माध्यमिक विभाग शारीरिक शिक्षण संघटनेच्या वतीने 129वी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व शारीरिक शिक्षण दिन साजरा करण्यात आला। उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण व अध्यक्षस्थानी JU घाडी आदी उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन व शारीरिक कवायती सादर करून मानवंदना दिली। यावेळी निवृत्त शारीरिक शिक्षक देवकुमार मंगळनवर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। महापौर मंगेश पवार व माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी ही मनोगत व्यक्त करून नेताजींच्या राष्ट्रनिष्ठेचा आदर्श मांडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पवार यांनी केले, तर आभार पद्मराज बस्तवाड यांनी मानले। श्री मंगाई देवी महिला मंडळ आनंदनगर 2रा क्रॉस वडगाव येथे तिळगुळ समारंभ व हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास जीवन विद्या मिशनच्या प्रबोधनकार अर्चना जाधव व देविका खंडूकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। मंडळाच्या अध्यक्षा प्रतिमा संतोष पवार तसेच उपाध्यक्षा शीतल बाळासाहेब जोळेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सूत्रसंचालन प्रज्ञा मनोज पवार यांनी केले, तर प्रबोधनकार अर्चना जाधव यांनी महिलांना आत्मिक व ईश्वराशी असलेल्या नात्याचे महत्त्व सोप्या शब्दात उलगडून सांगितले। ईशस्तवन कुमारी श्रीनिधी मनोज पवार तर आभार प्रदर्शन रेखा परब यांनी केले। यावेळी सर्व महिला सदस्यांनी आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम यशस्वी केला। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।